बर, डिनर नाही तर नाही, अगर निदान ज्यूस तरी घे. म्हणजे एवढे लांबून आली आहे तू, थकली असशील ना ग, तहान लागली असेल ना ग तुला. ज्यूस पिसेल तर तुला बरं वाटेल, आणि तुला बरं वाटलं तर मला बरं वाटेल. नको रे बाबा तुझा ज्यूस. तू आधी मला तुझा चेहरा दाखव, नाहीतर मी. नाहीतर काय? ए, तुला कळत नाहीये का? तुझं माझं ऐकलं नाही ना, तू तुझ्या जवळच्या व्यक्तीचा जीव जाईल. पोलीस स्टेशन मधली भारती मावशी, पडवळ, मयुरी, ते सोड. घरामधली तुझी आई, तुझी लाडकी अमृता, तिच्या पोटातलं बाळ, चालेल तुला? हे खबरदार, माझ्या माणसांच्या केसाला जरी धक्का लागला ना, जीव घेईन तुझा. वाघिनी, म्हणून तर म्हणतोय मी, कोणाच्या केसाला माझा धक्का लागू नये असं तुला वाटत असेल तर प्लीज ऐक ना माझं. तू ज्यूस पी, नाही तर परत माझा एक फोन जाणार आणि तुझ्या जवळचा व्यक्ती. चालेल तुला? हा माणूस विकृतीच्या पलीकडचा विकृत वाटतोय. आता ह्याचा ऐकण्यातच शाणपण आहे. There you are. Please. वाघमारेंचा मेसेज, लोकेशन. एवढ्या रात्री वाघमारेंनी कुठल्या जागेचं लोकेशन पाठवलं? वाघमारे, 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 वाघमारे. आत्ता लोकेशन पाठवलं म्हणजे या जागा असायला पाहिजेत ना, मग मला ओळखत येत नाहीत. अजून बघू का? नाही नको, परत उगाच चिडतील माझ्यावरच. फोन करतो. सत्याचा कॉल येतोय, म्हणजे सत्य नक्की चुकलं. सावध झाला असेल आता तो इथं युस्तोवर मला याला बोलण्यात गुंतवून ठेवावं लागेल. सत्य आला की मग ह्याच्या मुसक्या आवडणं सोपं जाईल. वाघमारे, दरवाजा उघडाच आहे. वाघमारे. वाघमारे, वाघमारे, वाघमारे. कुठे गेला वाघमारे? थँक्यू. तू का मारलंस माझ्या हवालदाराला? त्यानं काय बिघडवलं होतं तुझं? खूप वाईट झालं, तसं व्हायला नको होतं. मे हिज सोल रेस्ट इन पीस. ओम शांती.
तू त्याला का मारलंस ते सांग. फालतूची बडबड नाही ऐकायची मला. मंजिरी, अगं त्याने चूक केली म्हणून मी त्याला शिक्षा दिली. आता चूक मोठी असो या छोटी, त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. तू पण देते ना चुकीला शिक्षा. तो मरत असताना मला त्रास झाला नाही असं नाही. मलाही खूप त्रास झाला. त्याचं शरीर जेव्हा माझ्या समोर असं जळत होतं ना, तर माझ्या हृदयाला पण आग लागली. त्याच्यासाठी नाही, माझ्या मंजिरी, अगं आपण किती निगेटिव्ह गोष्टींवर बोलतोय. एक पॉझिटिव्ह गोष्ट सांगू. आय रिअली लव्ह यू मंजिरी. मला खरंच तू खूप आवडतेस. तुझा वर्दीतला तो तोरा, तुझा रुबाब आणि त्यातही तुझा तो साधेपणा काळजाला भिडला ग. या सगळ्यांची भुरळ पडली आहे मला. आय एम मॅडली इन लव्ह विथ यू. जीव जडलाय ग माझा तुझ्यावर. आय कांट हेल्प माय सेल्फ. आई, अमरे, सवे. दादा, ह्या वेळेला तू इथं काय झालं रे? सत्यजितराव, काय झालं? आई, वाघमारे कुठं बंदोबस्तासाठी बाहेर जाणार होत्या का? तसं काय बोललं होतं तुम्हाला? नाही, मला काही सांगितलं नाही तिने तसं. काय झालं सत्यजितराव? घरात नाहीये का मंजू? अहो, एवढ्या रातच्याला कुठं जाईल ती? तिला फोन करून बघा. फोन करा तिला. आमरे, एक काम कर, पोलीस स्टेशन मध्ये फोन कर आणि विचार कुठे गेली ती. हा, अगं न सांगता जात नाही ती अशी कुठं. बघते लगेच. अमरे, हे बघ, त्याची काही गरज नाही, काय उपयोग होणार नाही. मी कॉल केला होता त्यांना, पण त्यांनी उचललाच नाही आणि खोलीत पण नाही त्यांच्या. खोलीत वर्दी आहे का ते बघितलं का? बघायला पाहिजे. हा, चल चल. हे काय, युनिफॉर्म तर इथंच आहे की. कुठे गेली असेल मंजू? आई, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी लगेच बाहेर पडतो आणि बघून येतो. हं, आलोच. मंजिरी, मला बाकी काही नकोय. मला फक्त तू हवी आहे. तू, फक्त तू. ते कळलं मला. मगाचपासून तेच तर ऐकते. आणि तुला माझं उत्तर चांगलंच माहिती. त्यामुळे आता ही प्रेमाची झिंगझटक आणि मला इथं का बोलवले ते सांग. सांगतो, सगळं सांगतो. ऍक्च्युली तुला इथे बोलवणं मागचं कारण हे की तुझ्या होणाऱ्या सासरे बुवांचं